नमस्कार मित्रांनो, आज आपण व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी 6.5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान योजनाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आणि नवे उद्योजकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना यांच्या संयुक्त योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून, या योजनेसाठी पात्रता काय पाहिजे, कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज कुठे करायचा, अनुदान किती मिळणार, अर्ज कोण करू शकतो, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अक्षय गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाची, जिथे आम्ही देतो सरकारी योजना, जॉब आणि अपडेट्सची अचूक माहिती. मित्रांनो, आजचा विषय तरुणांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री युवा उद्यमी योजनेचा लाभ घेऊन जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारं बनायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर माहिती कामाची चॅनलवर नवीन असाल, आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, तर माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, 7 जानेवारी 2019च्या सुधारित नियमानुसार जर तुम्ही सेवा क्षेत्रात किंवा कृषी आधारित प्रक्रिया उद्योगात 20 लाख रुपयापर्यंत प्रकल्प सुरू करत असाल, तर तुमच्यासाठी सरकारकडून 35% पर्यंत म्हणजेच 6.5 लाख ते 7 लाखापर्यंत थेट अनुदानाच्या स्वरूपात पैसे मिळणार आहेत. आणि जर तुमच्या प्रकल्पाची किंमत 20 लाख रुपये असेल आणि तुम्ही विशेष प्रवर्गात असाल, अर्थात SC, ST, OBC आणि माजी सैनिक किंवा दिव्यांग यामध्ये येत असाल, तर तुम्हाला ग्रामीण भागात 35% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच 7 लाख ते 20 लाख रुपयेपर्यंतची तुम्हाला सरकारच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही जर उत्पादन क्षेत्रासाठी काम करत असाल, तर उत्पादनासाठी 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मर्यादा आहे. म्हणजेच तिथे 35% दराने तुम्हाला अनुदानाची रक्कम शहरी भागात मिळणार आहे, तर ग्रामीण भागातील प्रवर्गासाठी 35% इतके अनुदान देण्यात येईल. तर मित्रांनो, अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही आवश्यक कागदपत्रे व अटी पूर्ण करणे आवश्यक राहील. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते पाहूया. महाराष्ट्रातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, बेरोजगारी कमी करणे, स्टार्टअप, छोटे उद्योग, सर्व्हिस सेक्टरला चालना देणे, तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. सरकारचं एकच ध्येय आहे, तरुणांनी नोकरी शोधू नये तर नोकऱ्या निर्माण कराव्यात. या योजनेसाठी पात्रता काय पाहिजे आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या अटी आहेत ते बघूया. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वय साधारणतः 18 ते 45 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. शिक्षण किमान 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन व्यवसायांवर अवलंबून असणे आवश्यक आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी. आधीपासून मोठा उद्योगधंदा नसावा. विशेष म्हणजे महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती, OBC, अल्पसंख्याक यांना विशेष सवलती मिळतात. या योजनेमध्ये तरुणांना काय दिलं जातं ते बघूया. व्यवसायासाठी कर्ज सुविधा 35% पर्यंत सबसिडी, अनुदान, कमी व्याजदरात लोन, ट्रेनिंग आणि मार्गदर्शन, बँक आणि सरकारी यंत्रणांशी थेट जोड. तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता, जसे की किराणा दुकान, मोबाईल शॉप, ब्युटी पार्लर, वेल्डिंग, फॅब्रिकेशन, शेतीपूरक व्यवसाय, सर्व्हिस सेंटर, ऑनलाईन बिझनेस, स्टार्टअप आयडिया. फक्त तुमच्याकडे एक चांगली कल्पना पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वात आधी CMEPG किंवा PMEPG या अधिकृत पोर्टलवरती नोंदणी करावी लागेल किंवा नजीकच्या सरकारी कार्यालयात माहिती द्यावी लागेल. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. बिझनेस प्लॅन तयार करा, म्हणजेच DPR, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. अर्ज सबमिट केल्यानंतर तपासणी होते. पात्र ठरलात तर कर्ज मंजूर होते. त्यानंतर बँक तुमच्याशी संपर्क करते आणि पुढील प्रक्रिया पूर्ण होते. अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात ते बघूया. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बिझनेस प्लॅन, सगळे कागदपत्र व्यवस्थित ठेवा, म्हणजेच अर्ज लवकर मंजूर होतात. या योजनेमुळे तरुण स्वावलंबी होतात, बेरोजगारी कमी होते, गावात आणि शहरात रोजगार तयार होतो, तरुणांना आर्थिक स्थैर्य मिळते, समाजाचा विकास होतो. मित्रांनो, खूप तरुणांनी या योजनेतून व्यवसाय सुरू करून आज लाखोंमध्ये कमाई केली आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे एक आयडिया असेल, स्वतःचं काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मग आज नाही तर कधी, आता नाही तर कधीच नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मीही उद्योजक होणार. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.